नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। एप्रिल महिन्यासाठी लागणाऱ्या पैशाचा वितरणासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रशासनाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचे हप्ता किंवा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावा या संदर्भात जेवढाही निधी लागतो, जेवढाही पैसा लागतो तो पैसा वितरित करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत। आणि जेवढा काही पैसा लागतो, जेवढा काही निधी लागतो तो संबंधित विभागाकडे ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं राज्य सरकारने, प्रशासनाने हे पैशाची व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कसे वाटप होतील, नेमकी कोणती प्रोसेस, कोणता सिस्टम वापरला जाणार याविषयी संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये सांगितलेली आहे। तर ते शासन निर्णयामध्ये सांगितलेली माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय दिसत असेल। 22 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग सहाय्यक योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिसतोय। आणि या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने या अगोदर सांगितलं होतं की 1 एप्रिल 2026 पासून सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचे जे मासिक हप्ता आहे हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिला जाणार। आणि या रकमेसंदर्भात महत्त्वाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघा, दिव्यांगांचे कल्याण म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण किंवा दिव्यांगांना अनुदान असेल किंवा संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना म्हणजेच कोण, जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते आणि जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दिव्यांग आहेत ते, या दोन्ही लाभार्थ्यांना या ठिकाणी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघा, जे दिव्यांग व्यक्ती आहेत तेच बरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीची महत्त्वाची रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। आणि ही रक्कम बघा, या ठिकाणी पूल बँक यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणजेच काय, तर लाभार्थ्यांची संख्या प्रचंड असल्या कारणाने या बघा या ठिकाणी सांगितलं बघा, चौथा मुद्दा 18/7/2025 मधील परिक्र 4 नुसार दिव्यांग संख्या प्रचंड असल्याने थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजनेअंतर्गत प्रदान करण्यासाठी जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील। लक्षात ठेवा, पूल बँक। आता पूल बँक म्हणजे काय याविषयी संपूर्ण वेगळी व्हिडिओ मी बनवेल, परंतु काही काळजी करू नका। फक्त आणि फक्त तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून, कशाच्या, डीबीटीच्या माध्यमातूनच तुम्हाला हे पैसे येतील। जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दिव्यांग असतील ते आणि जे सेपरेट दिव्यांग बांधव आहेत ते, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे जे दिव्यांग बांधव आहेत ते, या सर्वांना पैसे एक रकमी आत्ता त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून खात्यात येतील। अशा पद्धतीचा हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, ही व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, कारण मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघत होता। अनेक लोकांना पैशाची गरज होती, परंतु सरकार मात्र दखल घेत नव्हती। पण आज मात्र प्रशासनाने, सरकारने दखल घेऊन हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे ही व्हिडिओ प्रत्येकाला माहीत झाली पाहिजे, ही बातमी प्रत्येकाला माहीत झाली पाहिजे। त्यामुळे ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।